सॉरी मी विसरले. आता नाही सांगणार. सांग ना समीर. नाही आता चान्स गेला. समीर सांग ना, असं काय करतोस? प्लीज सांग ना, प्लीज सांग. या कसल्या किल्ल्या? या आपल्या घराच्या किल्ल्या आहेत. काय हो, अश्विनी बद्दल काय काय ऐकू आलं ते खरंय का हो? नाही, काय ना, लोक काय वाटेल ते बोलत असतात, पण त्यातलं काय ऐकावं काय ऐकू नये याचं तारतम्य स्वतःच बाळगायला हवं. अहो मी काय म्हणते, एक मिनिट निघा तुम्ही, मला काम आहेत खूप. मला सांग काय करायचंय? तू म्हणशील तसं मी करणार. नक्की? प्रॉमिस. बघा नंतर नाही म्हणायचं नाही. प्रॉमिस. शुभंकर, मिहिरला थोडे दिवस इथे घरी राहायला घेऊन ये ना. शुभंकर, तू प्रॉमिस केलंयस मला. पण Please. मिहिर, ओके. आई, बोल, काय म्हणतोयस? आई तुला एक आनंदाची बातमी द्यायची. अगं बाई, काय? आई, अगं मला ऑफिस कडून क्वार्टर्स मिळालेत. आता रोहनच्या घरात राहायची काही गरज नाही. अगं बाई, खरंच? हो. समीर, खरंच खरंच खूप आनंदाची बातमी दिलीस मला. आपल्या हक्काचं छप्पर आणि कष्टाची मीठ भाकरी याशिवाय दुसरं सुख नाही बघ. उसने कुठल्याच गोष्टी अंगी नाही लागत, कुठल्याच. नमिताचं म्हणणं आहे 4 दिवस मिहिरला आमच्याकडे राहायला येऊ दे. मी समीरशी लग्न करून चूक तर नाही केली ना, जशी मिस्टर प्रधानांना बाळाची ओढ वाटते तसा मनातून समीरला बाळाचा आणि माझा राग तर येत नसेल ना. आत्ता वाटतोय तो आनंद वरवरचा आणि तात्पुरता नाहीये ना. आज बाळ लहान आहे, पण उद्या तो मोठा झाला आणि या सगळ्या उलट्या सुलट्या गोष्टी त्याला कोवळ्या वयातच कळल्या तर हे सरोगसीचं प्रकरण, प्रधानांच्या नावाचा शिक्का, हे सगळं पुसता येईल मला आणि समीरला. मागच्या वेळी जे काही झालं त्यामुळे मी खरंच खूप अपसेट झाले. ज्या प्रकारे मिहिरची आणि पलाशची भेट घडवून आणली गेली त्यावरून त्याला असंच वाटणार ना की आईच आपल्याला बाबांना भेटू देत नाही. त्याच्या उलट मामी किती चांगली आहे. दिस इज रिडिक्युलस. प्लीज तू 4 दिवस मिहिरला पाठव ना. हे बघ, तू म्हणतेस तसं काहीही होणार नाही याची मी स्वतः काळजी घेईन. ठीक. अश्विनीकडे नर्सरीतल्या सगळ्या गोष्टी जेव्हा तू घेऊन गेलास तेव्हा तिकडे काय झालं? असंच खेळणी घेतली तिने आणि बाळाला पाहिलंस? हो, बघितलंय, पण लांबनच बघितलंय. हो, आशुताईने सामान घेतल्याने नाही, पण मी थंच ठेवून इलंय. आपण सांगितलेलं काम केला. हो, पण वहिनी साहेब थै गेलंय ना तेव्हा माझ्या नजरेत ना एक गोष्ट मात्र सुटली नाही. हे आशुताई कशी एकदम टेन्शन मध्ये असायची नाही, पण थै गेलंय तेव्हा एकदम हसमुसरी, एकदम मूड मध्ये होती. तर तुमच्या भाषेत काय म्हणतात का, रिलॅक्स रिलॅक्स मध्ये एकदम. हो,